म्हणजे ज्ञानाचा ध्यास, अभ्यासाचा ध्यास. एक खूप छान संस्कृत सुभाषित मला माझ्या शिक्षकांनी, 7वीला माझं संस्कृत होतं, मी शिराळ्याला शाळेला गेलो त्यावेळेला. विद्वत्वांच नृपत्वांच नैवम तुल्य कदाचन स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वत्तेची आणि राजसत्तेची ही तुलना कधीही होऊ शकत नाही आहे, कारण राजाची त्याच्या स्वतःच्या राज्यामध्ये पूजा होत असते, परंतु विद्वानाची पूजा ही पूर्ण जगामध्ये होत असते. त्यामुळे अभ्यासाचा ध्यास ठेवायचा आहे. मी IPSमध्ये सिलेक्शन ज्यावेळेला त्यावेळेला माझं क्वालिफिकेशन होतं BA इतिहास शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मराठी माध्यम. पण मी त्यानंतर IPS झाल्यानंतर तिथं ट्रेनिंगला असताना हैदराबादला मास्टर्स इन पोलीस मॅनेजमेंट उस्मानिया युनिव्हर्सिटीमधनं ही मास्टर्स डिग्री घेतली. परत आल्यानंतर मी MA एक्सटर्नल मुंबई विद्यापीठातनं माझं हिस्ट्रीमध्ये कंप्लीट केलं. त्यानंतर मी लातूरला आणि नांदेडला SP असताना तिथनं मी LLB माझं कंप्लीट केलं आणि गेल्या वर्षी मी मराठवाडा विद्यापीठातनं बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामधून LLMचं फर्स्ट इयर तिथं फर्स्ट येऊन कंप्लीट केलं. आता सेकंड इयरला मला ॲडमिशन घेता आली नाही आहे, कारण 1 वर्षात माझी ट्रान्सफर झाली. शिकत राहायचं, गोल सेट करायचे, स्वतःतली जी काही फिजिकल मेंटल आणि आतली इंटलेक्च्युअल कपॅसिटी आहे ते वाढवत राहणं. माझ्या आयुष्यात मी 150 गोल सेट केलेले आहेत. मी आज म्हणजे माननीय थोरात साहेबांनी एवढा आग्रह केला, मी अँटीबायोटिक्सवर आहे, कारण मी माझ्या मुलीनं मला सांगितलं की तुम्ही सगळं तिला पाहण्याची हौस आहे. म्हणजे ती म्हटली की मला ते जगातल्या गोष्टी दाखवणं, मला पार्लमेंट दाखवा, मला प्रेसिडेंट हाऊस जिथं डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर बसायचे त्या हाऊसमध्ये घेऊन चला. म्हणून मी दिल्लीला तिला सगळ्या गोष्टी, सगळे फोर्ट तिला दाखवले, जोधपूरला घेऊन गेलो, जैसलमेरला घेऊन गेलो, बॉर्डर दाखवली, माझं बॅचमेट तिथं BSFमध्ये IG असल्यामुळं. आणि म्हणजे तिला मी सर APJ अब्दुल कलाम सरांना भेटायला गेलो त्यावेळेला तिला ऑटोग्राफ देताना तिने विचारलं, येस व्हॉट्स युअर नेम बेटा? ती म्हटली जान्हवी. ओके जान्हवी, डू यू वॉन्ट टू बिकम IPS ऑफिसर लाईक युअर फादर? तर ती म्हणाली, नो नो सर, आय वॉन्ट टू बिकम डॉक्टर APJ अब्दुल कलाम. इथं सावित्रीच्या लेखी सगळ्या आहेत, म्हणजे ते मला दंगल सगळ्यांनी पाहिला ना. येस, दॅट्स फायटिंग स्पिरिट, दॅट शुड बी देअर. त्यामुळे हे सगळं जे आहे ना, आणि इकडं सगळे शिवाजीचे मावळे असं काहीतरी म्हटले ना. पहिल्यांदा कळालं शिवाजीचे मावळे शिट्ट्या पण घालत होते. हे खूप छान सुभाषित अगेन मला आठवतं शिक्षकांनी शिकवलेलं. यौवनम धनसंपत्ती प्रभुत्वम विवेकिता एकैकपम अनर्थाय किमु यत्र चतुष्टम. याचा अर्थ असा आहे, यौवन म्हणजे तारुण्य, धनसंपत्ती म्हणजे पैसे, धनसत्ता, प्रभुत्व म्हणजे सत्ता, आणि अविवेक यातली एक एक गोष्ट तुमची वाट लावायला पुरेशी असते. आणि या सगळ्या 4 गोष्टी एकत्र आल्या तर तुमची कशी वाट लागेल याचा विचार करा. त्यामुळे कधीही जमिनीवरचे पाय आपले हलू द्यायचे नाही आहेत. परिस्थितीची जाणीव असली पाहिजे आणि मग अभ्यास करायचा. अभ्यास असा करायचा, द हाईट्स ऑफ ग्रेट मेन रीच्ड अँड केप्ट वेअर नॉट अटेन्ड बाय सडन फ्लाईट, बट वाईल देअर कंपॅनियन्स वेअर स्लेव्ड दे वेअर टॉयलिंग अफोर्ड्स इन द नाईट. जी उंची मोठी माणसं गाठतात ती थोरात साहेबांनी ज्यावेळेला 1978ला सुरुवात केली होती त्यावेळेला काय 100-150 सुद्धा विद्यार्थी नव्हते. आज 10,000 विद्यार्थी या कॅम्पसमध्ये आहेत. त्यावेळेला त्यांनी कष्ट केलेलं असते, ते विजन असतं समोर, एक दूरदृष्टी असते, आणि त्या दृष्टीनं त्यांनी पाऊल एक एक पाऊल टाकत पुढे गेलेले असतात. त्यावेळेला नियोजन अगेन मी चार्ज घेतलं. माझं नियोजन म्हणजे काय असतं थोडक्यात सांगतो. मी 11 जुलैला कोल्हापूर रेंजचा चार्ज घेतला. मी रोज आता IG झालं म्हटल्यावर मी पहिल्यासारखं 24 तास काम करणार नाही आहे ठरवलं. आता SP-ना मी कामाला लावेल, मग मी रोज 10 तास काम करेल. मग 10 तास मी रोज काम केलं तर किती कामाचे दिवस माझे 31 मार्चपर्यंत होतात. 790 करेक्ट दिवस होतात. 790 दिवस माझे इन्स्पेक्शन 5 जिल्ह्यात माझ्याकडे आहेत, तर 10 दिवस 10 तास प्रत्येकी असे 5 जिल्ह्यांचे इन्स्पेक्शन केल्यानंतर किती दिवस होतात. मी रोज 2 तास नागरिकांना भेटण्यासाठी देईल तर ते किती तास होतात. मी 2 तास टपाल माझं रोजचं टपाल काढेल त्याच्यासाठी किती दिवस होतात. मी माझ्या अधिकाऱ्यांच्या मीटिंग्ज रिव्ह्यूसाठी गेल ते 2-2 तास मी
असे स्लॉट्स बनवले. तसे अभ्यासाचे सुद्धा मी ज्यावेळेला UPSCची तयारी करत होतो 4 तासाचा सकाळचा स्लॉट पहाटेचा, मी 3 वाजता उठायची सवय होती. अशी सोय इतरांनी पण प्रयत्न केला आणि नापास झालेत. अगेन मी सांगतो तुम्हाला ज्यावेळेला योग्य वाटते त्यावेळेला उठा आणि अभ्यासाचे 3 स्लॉट, सकाळचा 4 तासाचा, दुपारचा 4 तासाचा आणि संध्याकाळचा 4 तासाचा. मग दुपारच्या वेळेला मला झोप यायची, तर मी त्यावेळेला मला जे कठीण विषय वाटतात ते मी त्यावेळेला घेणार नाही आहे. सकाळच्या फ्रेश स्लॉटमध्ये मी ते घेईल. ज्यावेळेला मला सोपे वाटतात ते मी दुपारच्या स्लॉटमध्ये घेईल. अभ्यासात सुद्धा 1 तास वरचा ग्राफ वाढत जातो, नंतर 2 तास स्टेबल राहतो आणि तिसऱ्या वेळेला खाली येतो. तर सायंटिफिकली मी अभ्यासाचं नियोजन तशा पद्धतीनं करेल. मी जास्तीत जास्त लिहील. माझी उत्तरं इतरांपेक्षा कशी वेगळी राहतील, कारण 5 उत्तरं 60-60 मार्कांची UPSCच्या 300 मार्कांच्या प्रश्नासाठी लिहावे लागतात. एक एसेचा पेपर असतो, 3 तास बसून एकाच विषयावर 200 मार्कांचा एसे लिहावा लागतो. मग 3 तास एका विषयावर लिहायला किती आपल्याला अभ्यास असला पाहिजे किंवा किती ज्ञान असलं पाहिजे किंवा किती पद्धतीचं आपलं जजमेंट असलं पाहिजे, त्याचा लॉजिकल फ्लो कसा असला पाहिजे याची तयारी. कारण 2000 मार्कांची ती परीक्षा म्हणजे आतून बाहेरून किस काढते. तुमच्यातलं काही राहत नाही आहे. त्यातल्या सगळ्या गोष्टी 2 ऑप्शनल सब्जेक्ट्स, आता पॅटर्न कंप्लीट बदललेला आहे. त्यामुळे माझ्या वेळेच्या 2 ऑप्शनल सब्जेक्ट्स, 2 जनरल स्टडीजचे 300-300 मार्कांचे पेपर्स, एक एसेचा 200 मार्कांचा पेपर आणि मुलाखत शेवटी. असं व्यवस्थित फ्लो म्हणजे प्रिलिमिनरी एक्झामिनेशनमध्ये 5-6 लाख मुलं बसतात. त्यात 800-900 सगोशे सगळे असतात. मग ते पहिल्या टप्प्यातनं निघून 50,000 येतात. मग 50,000 मुलांची साधारण मेन एक्झामिनेशन ही 2000 मार्कांची, आता 1750 मार्काची होते ती मेन एक्झामिनेशन. त्यातनं मग 300 मार्कांचा इंटरव्ह्यू, आता तो 250 मार्कांचा 275 मार्कांचा आहे. तो 3 टप्प्यातनं मग मेन एक्झामिनेशनमध्ये साधारण 2000 मुलं निघतात आणि म्हणजे पोस्ट असतील त्याच्या 2.5% टाइम्स. तर त्यातनं मग 750-800 फायनल लिस्टमध्ये येतात. त्यातले टॉपचे एक 70-80 IAS होतात. नंतरचे IPS किंवा IFS मध्ये प्रिफर करतात आपल्या प्रेफरन्सप्रमाणे, बॉडी पॅरामीटर्सप्रमाणे. नंतर IRS, रेल्वे सर्व्हिसेस, असे वेगवेगळे प्रेफरन्स. त्याचा प्लॅन, मग त्यातले काडरमध्ये नेमणूक होणं हे अजून सोन्याहून पिवळं. तर ह्या सगळ्या गोष्टी, त्याचं नियोजन त्या कॉलेजच्या असताना त्यावेळेला सुरुवात केलेली होती. ती आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये जायचं आहे त्याची पूर्ण माहिती करून घेणं आणि त्याच्याप्रमाणे नियोजन करणं. आज तर नेटवर तुम्हाला A to Z सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. मात्र आपली मुलं, मी आता एक सर्वे वाचत होतो, जगातला सर्वे येतो, 20,000 तास आजकाल 16 वर्षापर्यंत मुलं नेटवरती आहेत सर. त्या 20,000 तासामध्ये ते साधारण 15,000 मर्डर, 12,000 रेप आणि अप्रॉक्सिमेटली 1 लाख पोर्नोग्राफी क्लिप पाहत आहेत. आणि याच्यामुळं ऑटोमॅटिक वेपन्सचा वापर, ड्रग्सचा वापर, एड्स, चाकूसुऱ्यांचा वापर शाळांमध्ये वाढलेला आहे. पण आपण कशा पद्धतीनं त्या व्हॉट्सअप किंवा सोशल मीडियावरती कुठल्या संगतीमध्ये आहे. कारण मी 3 रेव पार्ट्यावरती रेड केलेले आहेत. मी पुण्याची, इकडं तुम्हाला माहीत असेल, पण मुंबईमध्ये ओकवूड हॉटेलमध्ये क्रिकेटचे IPL प्लेयर्स वगैरे पकडले होते म्हणून खूप गदारोळ झालेला होता मुंबईमध्ये. खूप मला मोठ्या लीडिंग न्यूजपेपरनी 5 प्रश्न विचारले, मोठमोठी आर्टिकल्स लिहायच्या, नाईट लाईफवर तू हल्ला करणारा कोण वगैरे वगैरे. पण ज्यावेळेला यांचे ब्लड आणि युरिन रिपोर्ट्स आले, त्यातल्या 98% मुलींच्या ब्लड युरिन्समध्ये अफीम, चरस, गांजा, कोकेन असे नाही, फ्लनिट्रेप्झेम सारखे, म्हणजे त्याला नायट्राईट बेस्ड ड्रग्ज म्हणतात, ज्याला डेट रेप म्हणतात, जे पबमध्ये गेल्यानंतर 1 ड्रॉप थम्सअपच्या एखाद्या बाटलीमध्ये मिक्स केला आणि तो एखाद्या मुलीला दिला तर तिची मेमरी ब्लर होते. एक संडे नावाचा सिनेमा आलेला होता, संडे इज मिसिंग फ्रॉम द लाईफ ऑफ दॅट गर्ल, किंवा फॅशनमध्ये हा प्रकार दाखलेला होता. म्हणजे डेट रेप, डेटवर घेऊन जायचं आणि रेप करायचं, सकाळपर्यंत तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं असतं. त्यामुळं आपली जागरूकता, आपण कशा पद्धतीनं कुठल्या नेटवर कशा साईट्सवरती आहोत, कारण हे सगळं कम्युनिकेशन फेसबुकवरती झालेलं होतं, ISRAtrans.com वेबसाईटवरती झालेलं होतं. इंटरनेटचं जे वर्ल्ड आहे ते खूप धोकादायक आहे. त्याच्यावर आपण सावध राहिलं पाहिजे, जपून असलं पाहिजे. आपले फोटो लोड करताना, विशेष करून लहान मुलांचे फोटो लोड करताना, मुलींचे फोटो लोड करताना आपण त्याच्या बाबतीत सावधानता बाळगली पाहिजे. यातल्या एक मुलगी माझ्या मित्राची होती, म्हणजे मी पार्टीमध्ये पकडलेली. नंतर मग कारवाई तर मी कायदेशीर सगळी केली, कुणाला काय सोडलं नाही आहे. आणि त्यानंतर मित्र माझ्याकडे तिला काउन्सिलिंगसाठी घेऊन आलेला होता.
आणि तिला मी विचारलं, एक 18-19 वर्षाची मुलगी होती, की "का करते बेटा तू हे? वाय डू यू डू धिस?" म्हणजे काय त्यातनं तुला? म्हणजे सर, अंकल आय कांट लिव्ह विदाउट इट. मिलिऑनेर बापाची मुलगी, पण ती म्हणते की मी ह्याच्याशिवाय जगू शकत नाही आहे. म्हणजे आयुष्यामध्ये धागडधिंगा, पब, डिस्कोमध्ये ड्रग्ज घेऊन नाचणं एवढंच आयुष्य आहे का? आयुष्याच्या स्टेजेस असतात. आयुष्य आपलं 20शीमधलं कसं आहे, 30शीमधलं कसं आहे, 40शीमधलं कसं आहे, 70 झाल्यानंतर आपल्याला एक समाधानाची सुरकुती ज्यावेळेला चेहऱ्यावरती कुणाची सेवा करून मिळेल ते कसं राहील, सगळ्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि सगळ्यात धोका जो जगभरामध्ये आहे तो नार्को टेररिझमचा आहे. म्हणजे टेररिझमसाठी नार्कोटिक्समधनं मिळालेले पैसे, म्हणजे गोल्डन क्रिसेंट आणि गोल्डन ट्रँगल हे तुम्ही कुठेतरी वाचलं असेल. म्हणजे पाकिस्तान, अफगाणिस्तान हा जो बेल्ट आहे तो गोल्डन क्रिसेंटचा, आणि थायलंड, म्यानमार, लाओस हा जो बेल्ट आहे तो गोल्डन ट्रँगलचा. यातनं जो ट्रेड ड्रग्सचा होतो तो $1000 बिलियन आहे. म्हणजे जगातल्या आयर्न अँड स्टीलच्या इंडस्ट्रीच्या टर्नओव्हरपेक्षा जास्त आहे. त्याचे टार्गेट आहेत तुम्ही मुलं. मग आजकाल जे ट्रान्स फेस्टिवल, सनबर्न फेस्टिवल आणि सगळ्या गोष्टी ज्या होत असतात त्यातनं सावध राहिलं पाहिजे आपण. कारण त्या म्युझिक, कारण मी डॉल्बी सिस्टम का बंद केली, ते राक्षस उभा